नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जो स्थूल वाचनपर पाठ आहे, उत्पत्ती कोश या पाठाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पाठाला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन आलेले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला. तर चला, स्थूल वाचनपर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये यावर्षी 2 पाठ आहेत. तो म्हणजे पहिलं स्थूल वाचन ते म्हणजे मोठे होत असलेल्या मुलांनो, आणि दुसरं स्थूल वाचन आहे उत्पत्ती कोश. तर मित्रांनो, या पाठाला सुरुवात करतोय आपण. व इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतलेली आहे की बघा, विश्वकोशाबद्दल थोडक्यात की कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ हे विश्वकोशातून मिळू शकतात. आपण अनुभवलेले शब्द कसे तयार होतात किंवा ते कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. शब्दांची उत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचं नाव सई ठेवलं तर सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. मग हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल की आपल्या परिचयाच्या शब्दाची उत्पत्ती कळाल्यावर जो आनंद मिळतो तोच आनंद विद्यार्थ्यांनाही मिळावा आणि उत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे, शब्दाची उत्पत्ती अभ्यासनाची सवय लागावी, या हेतूने स्थूल वाचन या विभागामध्ये असलेला हा पाठ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, आपल्याला या दोन्ही पाठावर आधारित 5 मार्कासाठी प्रश्न असतात. बघा, 3 मार्कासाठी एका वाक्यात उत्तरे द्या आणि 2 मार्कासाठी एक थोडक्यात उत्तरे द्या असा प्रश्न असतो. तर त्यासाठी हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. पुढे बघा की विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे अर्थाचे मूळ आपल्याला उत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो आणि तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हेच विद्यार्थ्यांना समजणे हा एकमेव उद्देश या पाठाचा आहे. थोडक्यात मित्रांनो सांगायचं झालं तर या पाठामध्ये उत्पत्ती कोशाची माहिती दिलेली आहे. उत्पत्ती कोश, त्याची निर्मिती, त्याची गरज आणि उत्पत्ती कोश कसा पाहावा याचं कार्य या संबंधीची माहिती या प्रस्तुत पाठामध्ये दिलेली आहे. बघा, उत्पत्ती या शब्दाचा अर्थ उत्पत्ती म्हणजे निर्मिती आणि कोश म्हणजे संग्रह. तर या ठिकाणी काही संवाद दिलेले आहेत. राधा आणि तिची असणारी आई, की राधा आपल्या आईला विचारते, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? आई म्हणते, अगं ती सतार आहे. बघा, सतार म्हणजे एक वाद्य आहे. या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये ते वाद्य दिसतंय आणि ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजांकडून. बघा, इनाम या शब्दाबद्दल आपल्याला पुढे सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. गावाकडे होती ती आज आणली आहे. मग राधाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, इनाम इनाम म्हणजे काय ग आई? मग आई हसली आणि काय म्हणते बघा, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा म्हणते, अगं माझ्या वर्गातली तनया आहे ना, तिचं आडनाव आहे इनामदार. आई म्हणते बघा, हो मला माहित आहे ती. मग राधा काय म्हणते बघा, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे काय? म्हणजे आई कसा झाला असेल ग हा शब्द तयार? बघा, आई म्हणते, थांब, आजोबाच्या खोलीत मराठी उत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल.
त्याची उत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. मग आई त्या ठिकाणी उत्पत्ती कोश घेऊन येते आणि त्या उत्पत्ती कोशामध्ये ती इनाम है ना, बघा हा इनाम शब्द त्यांनी त्या उत्पत्ती कोशामध्ये पाहिलाय आणि त्याच्या पुढे हे न लिहिले. मग आणि त्याचा अर्थ पुढे दिलेला आहे की कायमची देणगी किंवा मोफत वतन किंवा बक्षीस म्हणजेच प्राइज, गिफ्ट, इनाम अशा प्रकारे लिहिलेलं आहे आणि इन प्लस आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी. म्हणजे मित्रांनो, हे उत्पत्ती कोशामध्ये आपल्याला शब्द जे असतात त्या शब्दामध्ये त्या शब्दाचा अर्थ पाहताना हे त्याच्याबद्दल लिहिलेलं असतं. आता हे तुम्ही म्हणाल की हे न काय लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, याची माहिती आपण तुम्हाला पुढे सांगूया. बघा, बघितलंच का राधा, इथे हे लिहिलं आहे ना, बघा हे तर दिसतंय, हे लिहिलं आहे ना, म्हणजे हा शब्द अरबी भाषेतला आहे. आता आपण दार शब्द शोधूया. बघा, इनाम आणि दार हे दोन वेगवेगळे शब्द आहेत पण जोडून आलेत. आता इनाम या शब्दाचा अर्थ कळाला. इनाम म्हणजे कायमची देणगी, इनाम म्हणजे मोफत वतन, इनाम म्हणजे बक्षीस. आता बघा, दार हा शब्द हा लिहिले प्र आणि तो शब्द आहे स्वामित्वदर्शक फारसी शब्द आहे. बघा हा दार शब्द. बघ, दार हा पारसी प्रत्यय आहे. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असं दर्शवणारा प्रत्यय. मग इथे इनामदार म्हणजे काय, तर ज्याच्या जवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा. पण अर्थ घेता येईल आपण बघा की जबाबदार हा शब्द तुला माहित आहे हो ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा जो जबाबदारी घेतो, म्हणजे ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजेच ज्याच्या जवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेलं आहे, म्हणजे ज्याने इनाम म्हणजेच बक्षीस मिळवलेलं आहे. बघा, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस त्याला काय म्हणतात, इनामदार म्हणतात. मग बघा काय म्हणते, आई म्हणते ही माहिती राधा म्हणते आईला, ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. बघा पुढं मग या हे जे या ठिकाणी संभाषण जे संवाद दिलेले आहेत त्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की उत्पत्ती कोश आपल्याला एखादा शब्दाचा अर्थ तो कसा तयार झाला, कुठल्या भाषेतून आला, त्याचा मूळ अर्थ काय याची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये भेटते. आता बघा, उत्पत्ती म्हणजे काय, तर उत्पत्ती आपल्याला एका वाक्यातल्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे हा. तर उत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान म्हणजे उत्पत्ती होय. बघा लक्षात घ्या. तर एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे उत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तींचा संग्रह म्हणजे उत्पत्ती कोश. बघा, भाषेमध्ये अनेक कारणांनी बदल होतात आणि उत्पत्ती कोशात या बदलाचं मूळ आपल्याला त्याच्यामध्ये शोधता येतं. बघा आता कसे भाषेमध्ये बदल होतात. बघा, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चाराचे व समाजामध्ये वापरत असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. आणि उत्पत्ती कोश काय करतो, तर या बदलांचं स्वरूप स्पष्ट करतो. आता उदाहरण बघा, मराठीमध्ये आग हा शब्द आहे. तर आग हा शब्द मूळ शब्द हा संस्कृत मधला आहे. तो अग्नी या शब्दापासून आला. मग हे आपल्याला कशामुळे समजतं, उत्पत्ती कोशामुळे समजतं. मग भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा
सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते. आता हा आग शब्द म्हणजे संस्कृत मधल्या अग्नी या शब्दापासून आला. बघा, अग्नी शब्द उच्चारायला थोडासा कठीण वाटतो, म्हणून त्याचा आग हा शब्द तयार झाला आणि तो मराठी भाषेमध्ये आला. मग अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये म्हणजे प्राकृत भाषा जी होती, या प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला आणि हा उच्चार सोपा होत होत मराठी आणि हिंदी यासारख्या आधुनिक भाषा त्यापासून आग शब्द तयार झाला. बघा, म्हणजे मूळ शब्द प्राकृत भाषेमधला जो आहे तो अग्गी आहे. तो संस्कृतमध्ये अग्नी म्हणतात आणि त्या अग्गीपासून आग हा शब्द तयार झाला. म्हणजेच काय, तर कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, बघा, ज्यावेळेस दोन भाषा बोलणारे लोक आहेत, तर ते एकमेकांच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्यामधील जी भाषा आहे त्या भाषामधील असणाऱ्या शब्दांची देवाणघेवाण होते. म्हणजे कधी कधी व्याकरणिक घटकांचीही देवाणघेवाण होते आणि या सर्वांची नोंद उत्पत्ती कोशामध्ये पाहायला मिळते. बघा, आता लक्षात घ्या शब्द तुम्ही. भाषा आहे संस्कृत, मूळ शब्द आहे तुंड आणि त्याचा मराठीमध्ये शब्द आहे तोंड. आता कन्नड भाषेमधला तुप्प हा शब्द आहे, त्याला आपण मराठीमध्ये तूप म्हणतो आणि अरबी भाषेमध्ये असणारा इत्र शब्द आहे, त्याला आपण अत्तर म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या शब्दाचं जे मूळ आहे ते मूळ त्या ठिकाणी पाहायला भेटतं. की बघा, आता ह्या शब्दांवरून आपलं तुमच्या लक्षात आलेलं असेल की आता तोंड हा तुंड पासून तयार झालेला आहे आणि हा तुंड हा मूळ संस्कृत शब्द आहे. बघा, काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. बघा, निरीक्षण करा आता की तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा आणि तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, किंवा बघा आता उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यांमध्ये खूप फरक आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ बघा, आता शहाणा शब्द आहे, तर शहाणा या शब्दाचा पूर्वी हुशार, बुद्धिमान किंवा चलाख म्हणजे चतुर असा वापर होत होता. मग हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असं उत्पत्ती कोश पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येतं. आणि आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणा या शब्दाचं काय झालं, अतिशहाणा असा अर्थ सध्या रूढ झालेला आहे. मग काही काळाने याची नोंद उत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. बघा, शहाणा शब्द आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये दिसेल, पण अतिशहाणा हा जो नवीन शब्द रूढ झालेला आहे त्याचा देखील अर्थ आपल्याला काही कालावधीनंतर उत्पत्ती कोशामध्ये पाहायला भेटेल. बघा, आता उत्पत्ती कोशाच्या माध्यमातून आपल्याला एकाच शब्दाचे है ना, म्हणजे शब्द जरी अनेक असले तरी त्याचा अर्थ एकच आहे. बघा, आता वात, पवन, मरुत, समीर, अनिल आणि हे शब्द म्हणजे वारा या शब्दाचे हे अर्थ स्पष्ट करणारे वेगवेगळे शब्द आहेत, पण वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्याचा वापर केला जातो. आता बघा, पवन म्हणजे वारा, पवन चक्की, वात म्हणजे वारा, वात चक्की, है ना, अनिल म्हणजे वारा, अनिल चक्की, अशा संदर्भात वेगवेगळ्या संदर्भात वापर होतो का. पण बघा, पवन चक्की फक्त हाच वापर होतो, वात चक्की म्हणत नाहीत किंवा अनिल चक्की म्हणत नाहीत, फक्त कुठला पवन चक्की हाच त्याच्या संदर्भामध्ये वापर केला जातो. किंवा वात चक्र म्हणतात पण समीर चक्र म्हणत नाहीत. आता का, समीर आणि वात यांचा अर्थ काय, वाराच आहे, पण तरी सुद्धा म्हणत नाहीत, कारण वेगवेगळ्या संदर्भामध्ये ते शब्दांचा वापर केला असतो.
तर आता पुढे बघा, तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ. बघा आता शब्द काय आहे? पाठ. बघा त्याचे वेगवेगळे अर्थ कसे आहेत बघा, की माझी पाठ दुखते आहे. पाठ या ठिकाणी काय शब्द वापरलाय? शरीराचा एक अवयव आहे. म्हणजे शरीराचा एक तो पार्ट आहे, भाग आहे. आणि हा पाठ सोपा आहे. म्हणजे पाठ या शब्दाचा अर्थ पुस्तकातील धडा. म्हणजे जरी शब्द एक असला तरी त्याचे अर्थ हे कशा प्रकारे वेगवेगळे असतात हे देखील आपल्याला त्यातून त्या ठिकाणाहून समजतं. तर मित्रांनो आता बघा, आपल्याला उत्पत्ती कोश कसा पाहावा हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, की आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झालं. कुतूहल म्हणजेच नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. तर आपण उत्पत्ती कोश पाहतो. बघा आता या ठिकाणी दिवाळी जो शब्द आहे, तो शब्द कुठून आला असेल? तर बघा, दिवाळी या शब्दाबद्दल जर आपण उत्पत्ती कोशामध्ये पाहिलं तर त्याचा अर्थ काय म्हणतो बघा. दिवाळी, तर त्याच्या पुढं स्त्री लिहिलंय. म्हणजे हा शब्द स्त्रीलिंगी आहे. आणि त्याचा अर्थ काय बघा, दिव्यांची रांग. रांग म्हणजे ओळ है ना. आणि एक सण कशा संबंधीचा आहे तो? दिव्या संबंधीचा. बघा, अ रो ऑफ लाईट्स हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ. म्हणजे अशा प्रकारे त्याचा आपल्याला अर्थ त्या वाक्यामध्ये पाहायला भेटतो. तर बघा, संस्कृतमध्ये दीपावली किंवा दीपाली, प्राकृत भाषेमध्ये दिवाळी म्हणतात किंवा दिवावली, बंगाली भाषेमध्ये दिवयाली, ओडिया भाषेमध्ये दियाली, हिंदी किंवा पंजाबी भाषेमध्ये दिवाळी म्हणतात किंवा सिंधी भाषेमध्ये डियारी, गुजरातीमध्ये दिवाळी. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये त्या शब्दांचा आपल्याला मूळ अर्थ त्या ठिकाणी समजतो. आता या ठिकाणी हे तेच आपण बघा वर्णन केलेलं आहे, की दिवाळी हा शब्द पाहिला तर हा मूळ शब्द आहे संस्कृतचा दीपावली पासून तो आलाय. म्हणजे संस्कृत मधल्या दीपावलीचा काय झालेला आहे? हा ली हा ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ झाला. म्हणजे संस्कृतमध्ये बघा दीपावली इथं ली बघा तुम्ही. पण आपण मराठीमध्ये हा ली जो आहे तो दीर्घ वापरतो, म्हणजे दुसरी वेलांटी वापरतो. आणि या शब्दामधील दी व ली दोन्ही दीर्घ आहेत. इथं बघा तुम्ही, हा दी आला आणि पुढचा ली है ना, दीपावली. पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा ऱ्हस्व येतो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता विश्वकोशातील या शब्दांची नोंद पाहिल्यावर आपल्याला कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे हे तुम्हाला वाटलं असेल. तर आपण त्या ठिकाणी हे सांगितलेलंच आहे बघा, आहे ना, की पुल्लिंगी शब्द किंवा स्त्री स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी, पू म्हणजे पुल्लिंगी, न किंवा नपू लिहिलं असेल तर ते नपुसकलिंगी. म्हणजे दिवाळी हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून तिथं स्त्री लिहिलंय. त्याचं लघुरूप पाहायला मिळतंय. मग त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरली जातात. जसं की संस्कृत, प्राकृत, बंगाली, ओडिया, हिंदी, पंजाबी, सिंधी, गुजराती. म्हणजे या व्यतिरिक्त कोशकार. कोशकार म्हणजे जे उत्पत्ती कोशाचे निर्मिती करणारे किंवा रचना करणारे जे असतात त्यांना कोशकार म्हणतात. जसं आपण शिल्पकार, संगीतकार, नाटककार, कथाकार म्हणतो, तसे हे कोशकार. तर कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास देखील ते त्या ठिकाणी सांगत असतात. आणि कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी उत्पत्ती सांगून त्यांना योग्य वाटतं का नाही हे देखील ते कोशकार त्याच्यामध्ये सांगत असतात. तर बघा आता मित्रांनो, आपण उत्पत्ती कोशाचं कार्य, पहिलं कार्य आहे शब्दाचं मूळ रूप दाखवणं. दुसरं आहे अर्थातील बदल स्पष्ट करणं. म्हणजे अर्थामध्ये बदल कशा प्रकारे होत गेला, जसं आपण आता या दिवाळी या शब्दामध्ये पाहिलं. त्याचबरोबर उच्चारामध्ये असणारा फरक, जसं आपण पाहिलं की पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी किंवा ऱ्हस्व किंवा दीर्घ याचा बदल देखील हे उत्पत्ती कोशामध्ये दाखवण्याचं त्याचं कार्य आहे. आणि बदलांचं कारण स्पष्ट करणं, म्हणजे तो बदल कसा होत गेला त्याचं कारण. जसं आपण पाहिलं
अग्गी हा शब्द, त्याच्यापासून संस्कृतमध्ये अग्नी आला आणि त्याचाच मराठीमध्ये आग शब्द आला. म्हणजे ही कारणं त्या ठिकाणी लक्षात घेतली जातात. आता बघा, लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी आहेत, की 1938 साली मुंबई येथे 1938 म्हणजेच 1938, तर मुंबई येथे एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकर. आपल्याला एका वाक्यात उत्तरे द्यासाठी हा प्रश्न हमखास विचारतात. तरच उत्पत्ती कोश रचनेचं कार्य हाती घ्यावं, असा या 1938 साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनामध्ये ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवली है ना. जबाबदारी म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर सोपवली, तर या कृपा कुलकर्णी यांच्यावर है ना. आणि बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहाय्यामुळे, म्हणजे हे उत्पत्ती कोश तयार करण्यासाठी जे आर्थिक सहाय्य आहे, हे आर्थिक सहाय्याची जबाबदारी ही या बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्यावर सोपवली. आणि त्याचबरोबर श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे या उत्पत्ती कोशाची निर्मितीला मदत झाली. आणि अशा प्रकारे 1946 म्हणजे 1946 या वर्षी या मराठी उत्पत्ती कोशाचं पहिलं प्रकाशन झालं. म्हणजे निश्चित हाही एक मार्काच्या प्रश्नासाठी एका वाक्यात उत्तरे द्या यासाठी महत्वाचा प्रश्न होऊ शकतो. यानंतर उत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहायला हव्यात. तर हे झालं लक्षात ठेवण्याजोग्या या उत्पत्ती कोशामधल्या मुख्य गोष्टी. पुढे बघा मित्रांनो, आता या ठिकाणी बघा, हे ताकास तूर न देणे, म्हणजे याचा अर्थ देखील आपण ताकास तूर लागू न देणे हा जो वाक्यप्रचार आहे, तर वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला कळलाच आहे की, आणि उत्पत्ती कोशामध्ये याचा अर्थ काय आहे की एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग न लागू देणे. म्हणजे आपण काय करत आहोत त्या गोष्टीची इतराला माहिती कळू न देणे, म्हणजे टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील जे विचार आहेत ते दुसऱ्याला समजू न देणे, म्हणजेच ताकास तूर न लागू देणे. म्हणजे अशाच प्रकारे, म्हणजे ताकास तूर लागणे म्हणजे काय, ताक म्हणजे काय, आपण पितो ते ताक, आणि आपण तूर म्हणजे काय, तर आपल्या मराठी लोकांच्या जेवणामध्ये ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं, मग ते तूर म्हणजे त्या नावाचं धान्य की काय, की मग ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठं. मग ताक हा शब्द असा नसून ताका, नीट लक्षात घ्या, ताका असा आहे. ताका म्हणजे तागा. तागा म्हणजे बघा, कपडाचा जो गठ्ठा असतो ना, जर तुम्ही बघा कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणतात बघा, एक कपड्याचा एक तागा द्या. तागा म्हणजे एका ठिकाणी गुंडाळलेला जो कपडा असतो त्याला तागा म्हणतात. मग तागा या शब्दाचा अर्थ मराठी उत्पकोशामध्ये कृपा कुलकर्णी याने नव्या अखंड कापडाचा गठ्ठा किंवा विणकराच्या मागावरली, बघा कापड ज्या प्रकारे विणलं जातं चरख्यावरती, तर ते संबंध न फाडलेलं कापडाचं जे ठाण असा दिलेला आहे त्याला तागा म्हणतात. आणि महाराष्ट्र शब्दकोश जो आहे त्याच्या 4थ्या विभागामध्ये सुद्धा या ताका म्हणजे तागा याचा शब्द असा दिलेला आहे. आता बघा, ताका आणि तागा, मग या मागावरील संबंध न फाडलेलं कापड म्हणजे कापड इत्यादिकांचं ठाण किंवा दोरा किंवा धागा असा आपल्याला अर्थ त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा, आता ताकास तूर न लागू देणे, त्यातला आपण ताका शब्दाचा अर्थ जाणून घेतला. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू. आता तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य. बघा, आता तुमच्या मनामध्ये द्विदल म्हणजे काय, दोन भाग होणार. जसं की आपण बघतो बघा, शेंगदाणे असतील किंवा
हरभरा असेल, तूर असेल, मूग असेल, चवळी असेल, म्हणजे अशा प्रकारचे 2 भागामध्ये ज्या धान्याचं जे कडधान्य असतं त्याचं 2 भागामध्ये विभागणी होते. मग द्विदल धान्य हे एक तूर आहे. पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे. तो असा बघा आता. तूर म्हणजे काय? विणलेलं वस्त्र, की ज्या लाकडाभोवती गुंडाळलेलं जातं ते लाकूड. बघा तुम्ही कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर जे आहे ना, जे आपण रेडीमेड कपडे न घेता आपण शिवण्यासाठी जे कपडे विकत घेतो, त्यांना ते दाखवा म्हणल्यानंतर ते कपड्याचा ते गठ्ठा बाहेर काढतात. मग त्या ज्या कपड्याला म्हणजे ज्या लाकडाला हे कापड गुंडाळलेलं असतं त्याला अ, कोष्ट्याची दांडी म्हणतात. मग कृपा कुलकर्णी यांनी आपल्या मराठी उत्पत्ती कोशामध्ये तूरचा अशा प्रकारचा अर्थ दिलेला आहे. आपण हा वरती पाहिलेला. मग आता तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दाचं आपल्याला नेहमी माहीत असलेला अर्थ न घेता इथं हे विणकराच्या व्यवसायातलं अर्थच ध्यानात घ्यायला हवे. कारण हे विणकरासाठी म्हणजे तूर म्हणजे आपण हे द्विदल धान्य म्हणून वापरतो ते तूर नव्हे. कारण विणकराच्या मागावरचा ताका आणि तागा हा वास्तविक तुरे वर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा. पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही. म्हणजे ताका आणि तूर यांचा एकमेकाशी संबंधच येऊ द्यायचा नाही. म्हणजे ताका व तूर याचा संबंध टाळायचा. म्हणजेच कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचंय ते लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजेच जे काम खरोखर अपेक्षित असतं किंवा असायला हवं, व्हायला हवं, होणं रास्त आहे, गरजेचं आहे, तेच मुद्दाम होऊन द्यायचं नाही, असा याचा अर्थ होतो. म्हणूनच म्हणतात ना, ताकास तूर लागू न देणे. तर मित्रांनो अशा प्रकारे विश्वकोश हा स्थूल वाचनावरती आधारित जो पाठ आहे, या पाठाचा या ठिकाणी अर्थ स्पष्टीकरण या ठिकाणी संपलेलं आहे. आणि मित्रांनो प्रस्तुत पाठावरती आधारित स्वाध्यायातले प्रश्न त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न याचाही व्हिडिओ आपल्याला YouTubeवरती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. तो नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.